अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाले. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी काल मंगळवारी रात्री दिल्लीत हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाच्या खासदारांसोबत एक गुप्त बैठक केली. या बैठकीत पुढील रणनीतीबाबत चर्चा झाली. त्यानंतर या 6 खासदारांनी एक वेगळा गट स्थापन करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यास मान्यता द्यावी यासाठी एक पत्र दिलं होतं. त्यानंतर आज बुधवारी सकाळी बिर्ला यांनी त्यांच्या गटाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ठाकरे सेनेकडे लोकसभेचे फक्त 3 खासदार उरलेले आहेत. लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या फुटीर गटाला मंजुरी देण्याआधी दिल्लीत खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेस राऊत यांच्या खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे उपस्थित होते. यावेळी भर पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे हे पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे त्यांचे तोंड भरून कौतुक केलं. मात्र त्याचवेळी खासदार राजाभाऊ वाजे भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी राऊत त्यांचे कौतुक करत होते त्यावेळी वाजे यांना आपल्या भावना अनावर झाल्या. पत्रकार परिषदेत कॅमेऱ्यासमोरच वाजे यांचा हात दोनदा त्यांच्या डोळ्यावर गेला आणि त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले. यावरून त्यांनी आपल्या नावाभोवती फिरणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. कोणी पैशासाठी, कोणी मंत्रिपदासाठी, कोणी कशासाठी जात असताना हा माणूस वेगळा वाटतो. अर्थात विश्वास कोणावर ठेवावा अशी परिस्थिती नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीवर ओरडून गळे काढण्यापेक्षा राजाभाऊ यांचे हे अश्रू प्रामाणिक वाटतात. खासदार राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी एप्रिल महिन्यात एक कमिटी स्थापन केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. मात्र राजाभाऊ यांनी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं त्यावेळीच त्यांनी सांगितलं. ऑपरेशन टायगर सुरू आहे असं सगळे माध्यमातून आम्हाला समजतं, परंतु कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडायचा नाही हे आमचं नक्की ठरलेलं आहे. हे त्यांनी मला सांगितलं, मी त्याला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यासाठी जी काही मंडळी शिवसेनेची आम्हाला भेटायला आली होती त्यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी भेट घेऊन त्यांना आम्ही हे सांगितलं की आम्ही पक्ष काही सोडू शकता नाही. 1.5 वर्षापूर्वी देखील राजाभाऊला ठाण्याला बोलून घेतलं होतं. त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं होतं की माझ्या वडिलांनी विचारायचं मी काही सांगू शकत नाही. आता देखील त्यांनी ते सांगितलं की मी माझ्या वडिलांनी विचारायचं काही सांगू शकत नाही. त्यानंतर ते माझ्याकडे आले. मी त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली की आम्ही व्यावसायिक राजकारणी नाही, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि सामाजिक काम करण्याच्या माध्यमातून आम्हाला जे काही परमेश्वरांनी मिळाले ते मिळाले. 1952 साली माझे मामा आमदार होते, 62 साली माझे वडील आमदार होते, 67 साली माझे काकू आमदार होत्या, 14 मध्ये राजाभाऊ आमदार झाला, 24 मध्ये राजाभाऊ खासदार झाला. आता परमेश्वरांनी आम्हाला आणखीन काय द्यायचं आणि शिवसेनेने आम्हाला राजाभाऊला आमदारकी पण दिली आणि खासदारकी पण दिली. त्याच्यावर आम्ही समाधानी आहोत. तेव्हा कुठे जायची आमची अजिबात इच्छा नाही. आम्ही आहे तिथे आहोत, सुखरूप आहोत. तसेच विकास काम हे कोणाच्या खिशातून होत नाही. तसेच आम्ही जिथे आहोत तिथे सुखात आहोत. ठाण्याच्या आलेल्या कमिटीने विकास कामासाठी निधी देऊ असे सांगितलं होतं. मात्र आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं वडील प्रकाश वाजे यांनी सांगितलं. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.